श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये अर्थातच आपण अक्षय तृतीये संबंधित माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय तृतीयेला आपल्याला काय खरेदी करायचं आहे, काय नाही करायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यासोबतच काही उपाय देखील मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे। त्यासोबत पितरांची सेवा कोणी करावी, काय करावी, कराकेळीचं पूजन कोणी करावं हे देखील डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकतात। आता आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण 3 छोटे छोटे उपाय जाणून घेणार आहोत, जे घरामध्ये प्रत्येकाला करणं शक्य होणार आहे। त्यासाठी तुम्हाला बाहेरून काही आणण्याची गरज नाही किंवा खूप वेळखाऊ ते उपाय आहे असंही काही नाही, पण त्याने माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी तर मदत मिळणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृदोष दूर होण्यासाठी देखील मदत मिळणार आहे। आणि हा जो उपाय आहे तो घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते। एका व्यक्तीने जरी हे उपाय केले तरी संपूर्ण कुटुंबाला त्याचं फळ प्राप्त होत असतं। त्यामुळे हे जे उपाय सांगत आहे ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करा। तर बघा, कुठले उपाय करायचे आहे हे जाणून घेण्यापूर्वी आपण पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊ। तर बघा, अक्षय तृतीयेची तिथी 29 एप्रिल रोजी 5:31 सुरू होत आहे। तर ही जी तिथी आहे ती 30 एप्रिल रोजी दुपारी 2:12 असणार आहे। तर उगवत्या तिथीनुसार अर्थातच 30 तारखेला आपल्याला अक्षय तृतीयेचा सण साजरी करायचा आहे। त्यातली त्यात माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांच्या पूजेचा जो मुहूर्त आहे तो पहाटे 5:31 सुरू होत असून तो दुपारी 12:18 असणार आहे। तरीही 12च्या आत आपल्याला त्यांची सेवा करून घ्यायची आहे, कारण 12 ते 12:30 जो वेळ आहे तो आपल्याला खास पितरांसाठी द्यायचा आहे। तर दोनही पूजेचे मुहूर्त काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर उद्या आपल्याला उपाय कुठले करायचे हे जाणून घेऊया। तर उद्या अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी असा एक मुहूर्त असलेला हा सण आहे। आणि ह्या दिवशी आपण जे काही करत असतो त्यामध्ये भरभराट होत असते, वाढ होत असते, ते कधीही संपत नाही असं म्हटलं जातं। त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला चांगल्याच गोष्टी करायच्या आहे, कारण चुकून माकून आपण या दिवशी एखादी वाईट गोष्ट केली तर तिचा देखील कधीच अंत होणार नाही हे लक्षात घ्या। त्यामुळे जे काही करायचं ते चांगलंच करायचं आहे। या व्यतिरिक्त छोटे छोटे जर उपाय आपण उद्याच्या दिवशी केले तर ते देखील आपल्यासाठी खूप फलदायी ठरू शकतात। तर उद्याच्या दिवशी आपल्याला काही ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे। तर ते जे स्वस्तिक आहे ते कसं काढायचं, तर त्यासाठी तुम्हाला गोमूत्र घ्यायचं आहे किंवा आपलं जे गाईचं तूप असतं ते घ्यायचं आहे। त्यामध्ये हळद कुंकू टाकायचं आहे। हळद कुंकू टाकल्यानंतर जर तुमच्याकडे चंदन असेल तर ते देखील थोडंसं तुम्ही टाकू शकतात। आणि अशा पद्धतीने ही जी पेस्ट आहे ती बनवून घ्यायची आहे। आता ही जी पेस्ट आपण बनवलेली आहे त्याने आपल्याला सगळ्यात पहिलं जे स्वस्तिक आहे ते मुख्य दरवाजाजवळ काढायचं आहे। मुख्य दरवाजा जो आहे त्या मुख्य दरवाजावर आपल्याला हे स्वस्तिक काढायचं। जसं आपण शुभ लाभ लिहितो आणि मध्ये जे स्वस्तिक काढतो तशा पद्धतीने तुम्ही काढलं तरीही चालणार आहे। या व्यतिरिक्त हे झाल्यानंतर दुसरं जे स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे ते आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे। आपलं जे स्वयंपाकघर आहे जिथे साक्षात आपल्या माता अन्नपूर्ण मातेचा वास असतो अशा ठिकाणी आपल्याला हे दुसरं स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर बाजूच्या ज्या 2 रेषा आहे, मधले जे टिपके आहे ते सगळं काही आपल्याला द्यायचे आहे। अशा पद्धतीने किचनमध्ये देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं। स्वस्तिक काढून झाल्यानंतर आता जिथे जिथे आपण स्वस्तिक काढणार आहोत तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा त्यावर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे। आणि घरामध्ये जसं हे स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक आहे तसंच घरामध्ये मंगलमय वातावरण राहू दे अशी प्रार्थना करायची आहे। आता तिसरं जे स्वस्तिक आहे ते आपल्याला आपल्या देवघराजवळ काढायचं आहे। तुमच्या देवघरावर जागा असेल तर तुम्ही तिथे काढू शकतात। जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे तुम्ही ते स्वस्तिक काढू शकतात। त्यानंतर बघा, चौथं जे स्वस्तिक असणार आहे ते आपली जी तुळशी माता आहे त्या ठिकाणी काढायचं आहे। कारण तुळशी मातेला देखील आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं असं स्थान आहे। जेव्हा आपण तुळशी मातेची पूजा करतो तेव्हा विष्णू भगवान देखील आपल्यावर प्रसन्न होत असतात, कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे। म्हणून तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे। आणि त्यानंतरचं पुढचं जे स्वस्तिक येणार आहे ते आपल्या तिजोरीवर काढायचं आहे। तुमच्या घरामध्ये जी महत्त्वाची जागा असेल, आता आजकाल कोणीही घरामध्ये फारशा महत्त्वाच्या गोष्टी ठेवत नाही, पण तरीही अशी एखादी जागा असते जिथे आपण आपलं पाकीट ठेवतो, थोडेफार पैसे ठेवतो, छोटे मोठे दागिने ठेवतो, अशा ठिकाणी तुम्हाला ते स्वस्तिक काढायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला 5 ठिकाणी स्वस्तिक काढून घ्यायचे आहे। प्रत्येक स्वस्तिकाची आपल्याला पूजा करायची आहे। हे झाले महत्त्वाचे घरातले 5 स्वस्तिक। त्यानंतर या व्यतिरिक्त जर तुमची गाडी असेल, 2 व्हीलर असू द्या, 4 व्हीलर असू द्या, त्या ठिकाणी देखील तुम्हाला स्वस्तिक अशाच पद्धतीने काढायचं आहे। किंवा तुमचा व्यवसाय असेल, दुकान असेल, ऑफिस असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्हाला अशा पद्धतीची पूजा करायची आहे। छोटीशी तिथे स्वस्तिक काढून अशा पद्धतीने आपल्याला तिथलं देखील वातावरण मंगलमय करायचं आहे। आपल्या वाहनाला कधीही अपघात होऊ नये म्हणून त्या ठिकाणी देखील अशा प्रकारचं स्वस्तिक काढायचं आहे।
ते झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला काही गोष्टी अर्पण करायच्या आहे। बघा हे मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे। जर तुमच्या तुळशी मातेमध्ये अजूनही तुम्ही 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही ते ठेवू शकतात। थोडीशी माती काढून घ्यायची आणि 1 रुपयाच्या नाण्याची अगोदर पूजा करून घ्यायची। देवघरामध्ये ते 1 रुपयाचं नाणं ठेवायचं, दुधाने पाण्याने ते धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं, हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आणि हे जे 1 रुपयाचं नाणं आहे ते तुळशीमध्ये खोचून द्यायचं। अशा पद्धतीचा हा छोटासा उपाय देखील आपण करू शकतो। या व्यतिरिक्त आपल्याला तुळशी मातेला कलावा अर्पण करता येणार आहे। कलावा देखील आपण अर्पण करू शकतो। चुनरी असेल ती अर्पण करू शकतो। छोट्या छोट्या गोष्टींचा जर आपण समावेश जर उद्याच्या दिवशी केला तर त्याने सकारात्मक असे बदल आपल्या घरामध्ये दिसून येतील। त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो असा की आपल्याला तो पितरांसाठी करायचा आहे, पण हा जो उपाय आहे तो आपल्याला अगदी सकाळी सकाळी करायचा आहे। अगदी उठल्या उठल्या अंघोळ झाल्या पहिलं काम तुम्हाला हेच करायचं आहे। ते काय तर आपल्या पितरांसाठी आपल्याला सकाळीच जो आपला उंबरठा असतो त्या ठिकाणी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। असं म्हटलं जातं की आपले जे पित्र आहे ते उंबरठ्यावर येऊन बसलेले असतात, तर आपल्या उंबरठ्यावर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुमचं जे काही उंबरठा पूजन असेल, शुभलाभ लिहिणं असेल, रांगोळी काढणं असेल, हे तुम्ही नंतर करू शकता, पण पहिलं काम आपल्याला हेच करायचं आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर उद्या आपल्याला हळदीचे देखील छोटे छोटे उपाय करायचे आहे। हळदीचे काय उपाय करायचे तर उद्या आपल्याला तुळशी मातेला देखील चिमूटभर हळद अर्पण करायचे आहे। त्यानंतर आपण जो दिवा प्रज्वलित करणार आहोत त्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायचे आहे। तुमच्या घराजवळ जर कुठे केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाला देखील चिमूटभर हळद अर्पण करायची आहे। या व्यतिरिक्त तुम्ही दूध अर्पण करू शकतात, गुळ मिश्रित दूध किंवा पाणी अर्पण केलं तरीही चालणार आहे, पण चिमूटभर हळद देखील अर्पण करायची आहे। कारण हळद माता लक्ष्मीला तर प्रिय आहे, पण विष्णू भगवानांना देखील प्रिय आहे। गुरुग्रह मजबूत होण्यासाठी देखील हळदीचं विशेष असं महत्त्व आहे। त्यामुळे हळदीचा अशा प्रकारचा उपाय देखील तुम्ही करू शकतात। किंवा जवळ कुठे माता लक्ष्मीचं विष्णू नारायणचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हळकुंड अर्पण करू शकतात। अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय केले तर निश्चितच त्याचा देखील लाभ आपल्याला पाहायला मिळतो। हळकुंड अर्पण करत असताना ते लेकूरवाळं मिळालं तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण उद्या आपल्याला अक्षय कलश देखील भरायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला हळकुंड हे लागणारच आहे। तर ते लेकूरवाळं मिळालं म्हणजेच काय तर त्याला थोडेसे कोंब फुटलेले असतात, अशा प्रकारचं हळकुंड जर आपल्याला मिळालं तर ते पूजेमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर त्या कलशावर आपण जे काही साहित्य ठेवणार आहोत ते डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। ते जे साहित्य आहे ते जर आपण एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीत ठेवलं तर त्याने देखील आपली भरभराट होण्यासाठी मदत मिळते। तर बघा उद्या तुम्हाला हळकुंडाचे देखील उपाय करायचे आहे। त्यासोबतच आपल्या घरामध्ये हळद ही असतेच असते, त्यामुळे हळदीचं जे पाणी आहे ते घरामध्ये शिंपडायचं आहे। या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण उद्या केल्या तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव आपल्याला यायला मदत होणार आहे। तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी आपल्याला हे जे काही उपाय सांगितलेले आहे ते करायचे आहे। फार खर्चिक नाही, वेळखाऊ नाही, प्रत्येकाला करणं शक्य होईल असेच उपाय या ठिकाणी सांगितलेले आहे। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी जर शंका वाटत असेल तर तेही विचारा। चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।